झटपट रेसिपीमध्ये आज आपण करणार गवार बटाट्याची भाजी। झटपट रेसिपी म्हणजे मला असं सांगायचं आहे की आपण जनरली ज्या भाज्या सगळ्या करतो त्या वाफ आणून करतो आणि प्रत्येक वेळी 3-4 वेळा बघायला लागतं आपल्याला की शिजली की नाही भाजी, पाणी व्यवस्थित आहे की नाही, अजून थोडं पाणी घालायला लागेल का, असं सगळं आपल्याला बघायला लागतं। म्हणून झटपट रेसिपी ही मी कुकरमध्ये दाखवणार आहे। याच्यामध्ये आपल्याला अजिबात काही बघायला लागणार नाही। तर तुम्ही आता बघितलं, कुकरमध्ये डायरेक्टली मी तेल घातलं। तेल तापल्यानंतर लगेच मोहरी घातली, ती तडतडल्यानंतर हळद घालायची, हवा असेल तर हिंग घाला, मी यात घातला नाही आहे, आणि लगेच कढीपत्ता घालून गवार आणि बटाटा फोडणीला टाकला। त्यामध्ये अर्धी वाटी किंवा पाव वाटी पाणी घालायचं आणि लगेच हे झाकण लावून 2 शिट्ट्या काढायच्या, फक्त 2 शिट्ट्या। 2 शिट्ट्या करून झाल्या की कुकर थोडासा बाजूला ठेवून द्यायचा, कारण त्याचं तोपर्यंत प्रेशर जाईल। आणि नंतर आता तुम्ही उघडून असं बघितलं की भाजी ढवळून घ्यायची, पाण्यात किती शिल्लक आहे ते चेक करायचं। तुम्ही बघू शकता गवार इथे व्यवस्थित शिजलेली आहे, बटाटा तर पटकन शिजतोच। नंतर लगेच मीठ, गोडा मसाला, गरम मसाला, तिखट, गूळ खोबरं हे सगळं घालून घ्यायचं। गवार आहे म्हणून गूळ जरासा जास्त घालायचा। हे सगळं घालून घ्यायचं, पुन्हा ढवळून घ्यायचं। भाजी खूप कोरडी झाली असेल तर जरासं पाणी घालायचं, नाही तर पाणी नाही घातलं तरी चालेल। हे सगळं घातल्यानंतर आपल्याला पुन्हा थोडंसं शिजवून घ्यायचं। आता मात्र झाकण लावायची गरज नाही, आपण नुसतं 5 मिनिटासाठी हे सगळे पदार्थ घातलेले शिजवून घ्यायचे, म्हणजे या भाजीबरोबर व्यवस्थित मिक्स होतील। तुम्हाला जेवढं पाणी आवश्यक वाटते तेवढं पाणी त्यामध्ये घाला, कारण काहींना सुकी आवडते, काहींना थोडीशी ओलसर आवडते, त्याप्रमाणे पाणी घालायचं। सगळं छान ढवळून घ्यायचं आणि शिजवून घ्यायची। झाली की आपली झटपट भाजी तयार। या पद्धतीनं कुकरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं भाज्या आपण करू शकतो। अधूनमधून अशा झटपट रेसिपीज मी तुम्हाला नक्की दाखवेन। तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाकीचे व्हिडिओज पण बघून घ्या।